मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचऱ्याचा मोठा ढिगारा 3 मजली इमारतीवर कोसळला। या दुर्घटनेपूर्वी या इमारतीत नेहमीप्रमाणे कामगार आपली कामं करत होते, मात्र बघता बघता काही क्षणातच इमारत जमीनदोस्त झाली आणि होत्याचं नव्हतं झालं। 23 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले। काही तासातच बचाव पथकानं जीवाचं रान करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना सुरक्षित बाहेर काढलं। पावसाचा वाढता जोर, ढिगाऱ्याचा प्रचंड आकार, चिखल या सगळ्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक बनलं होतं। पण तरीही आपल्या जीवाची पर्वा न करता 2 दिवसांपासून बचाव पथक पूर्ण शक्तीनं काम करत आहे, जे की कौतुकास्पद आहे। मात्र दुसरीकडे मोशी कचरा डेपोच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। पावसाळ्यात कचऱ्याचे ढिगारे घसरण्याचा धोका असताना सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा होत्या का? या परिसरातील बांधकाम आणि सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का? असे प्रश्न या घटनेनंतर समोर आले। हजारो टन कचरा इमारतीवर अचानक कसा कोसळला? 8 जुलैला घडलेल्या दुर्घटनेचा घटनाक्रम आणि बचाव पथकाचे सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन हे सगळं आपण सविस्तरपणे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुक। कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प मोशीत राबवला जात असून त्याचे काम अँथनी लारा या ठेकेदार कंपनीला देण्यात आले। हा प्रकल्प तसेच कंपनीची 3 मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या डोंगरालगतच धोकादायक पद्धतीने उभारण्यात आली होती। सर्व कामगार बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास जेवण्यासाठी कार्यालयातील कॅन्टीन मध्ये आले होते। त्यावेळी इमारतीवर कचऱ्याचा उंच डोंगर कोसळला। गेले 5 दिवस सातत्यानं पाऊस येत असल्यानं त्याचे भूस्खलन झाले। काही क्षणात इमारत हजारो टन कचऱ्याखाली दबली। इमारत कोसळली तेव्हा इमारतीत 23 कामगार होते। इमारत कोसळताच 5 जणांनी प्रसंगावधान राखत उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला, मात्र बाकीचे कामगार ढिगाऱ्याखालीच फसले। दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन विभाग, NDRF आणि पोलिसांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं। देहू रोड येथील भारतीय लष्कराचे 4 अधिकारी आणि 25 जवान घटनास्थळी आले। बचाव पथकांनी इमारतीची सर्व बाजूंनी पाहणी केली। ढिगाऱ्याखाली किती कामगार आहेत, कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी NDRFनं ढिगाऱ्यात माईक सोडला होता। या माईक मध्ये अडकलेल्या नागरिकांचा आवाज ऐकू आला। त्यानंतर या नागरिकांना श्वास घेता यावा, ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला। इमारतीच्या एका भिंतीला कटरच्या सहाय्यानं मोठे भगदाड पाडण्यात आले। पहिल्या मजल्यावरील गज कापून स्लॅब फोडण्यात आले। त्यातून जवान खाली उतरले। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एका महिलेसह 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी 4 जणांच्या हातापायावर किरकोळ जखमा होत्या। हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना धो-धो पाऊस कोसळत होता। तरीही न थांबता न थकता बचाव पथकानं रात्री उशिरा तिघांना सुखरूपपणे बाहेर काढलं। मात्र या दरम्यान ढिगाऱ्याखालून भावेश वाणी नावाच्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या दुर्घटनेवर प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट करत लोकसंख्या वाढीमुळे कचरा कमी होत नसल्याचा दावा केलाय। आता प्रशासनाच्या या दाव्यात किती तथ्य आहे ते सुद्धा पाहूयात। 1991 मध्ये मोशी कचरा डेपोची निर्मिती झाली आणि तेव्हापासूनच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कचरा हा मोशी कचरा डेपोत जमा होतो। पूर्वी दररोज 700 ते 800 मेट्रिक टन कचरा जमा होत होता। झपाट्यानं वाढत असलेले शहर तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे आता दररोज 1579 टन कचरा निर्माण होतो। जागा तेवढीच असल्यानं आणि कचरा प्रकल्पाची क्षमता मर्यादित असल्यानं कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचून त्यांचे डोंगर तयार झाले आहेत। या वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेनं वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट टू CNG, प्लास्टिक पासून इंधन व कच्चा माल, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच बांधकाम, राडारोड्यापासून वाळू तयार करणे आदी प्रकल्प उभारलेत। तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो मायनिंग केले जात आहे। या बायो मायनिंगचे दोन्ही टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर मोशी कचरा डेपोतील 25 एकर जागा ही रिकामी होणार आहे। त्या जागेत दुसरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला जाईल असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी एक प्रश्न पडतो की अजून किती दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यावर ढकलणार आहे?
35 वर्षांपासून मोशीत कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत। त्यात पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढतो, यामुळे कचरा किंवा मातीचे ढिगारे अस्थिर होऊ शकतात। अशा घटनांना रोखण्यासाठी नियमित सुरक्षा तपासणी, योग्य नियोजन आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक असतं। मात्र यातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा दाखवला जातो। गेली अनेक वर्ष कचऱ्याच्या वाढत चाललेल्या दुर्गंधीनं मोशी परिसरातील रहिवाशांचं जगणं कठीण केलंय। फक्त दुर्गंधच नाही तर या कचऱ्यातून लिचड सांडपाणी वाहत असल्यानं परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिक करत आहेत। तरीही पालिका प्रशासन या प्रश्नावर मार्ग काढण्यास असमर्थ ठरतीये। पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आज एका कामगाराचा नाहक बळी गेलाय। मोशीतील या घटनेवर सर्वत्रच संताप व्यक्त केला जातोय। विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केलाय। या घटनेला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला असून कामगारांच्या जीवाला सरकार कचरा समजते का असा सवालही रोहित पवार यांनी केलाय। मोशीत घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? यासाठी कोण जबाबदार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा।